काय करते पिल्ल्या? स्वच्छ काढले, स्वच्छ काढले सगळं. आणि इथं सकाळ सकाळी चाललो होतं टाक्या धुवायचं, तर पाणी येणार होतं म्हणून ना टाक्या रिकाम्या केल्या होत्या. आणि अक्षूला आत उतरवलं होतं, का तर आत उतरणं तर अवघड होतंय, त्यामुळं तिला उतरवलं. आणि सकाळ सकाळचा व्ह्यू बघा बाहेरचा खूप छान असा. आणि स्वच्छ अशा टाक्या धुवून नंतर तर इथं सकाळी ना माझं चाललं होतं चुलीवरती चपात्या फक्त मी केल्या होत्या, बाकीचा सगळा स्वयंपाक गॅसवर केला, का तर लगेच ऊन होते. आणि आज ना वरच्या सगळ्या टाक्या धुतल्या होत्या, ते तर तुम्ही बघितलंच आजचीला. मग त्यामुळं ना इथलं फिल्टरसुद्धा सगळा स्वच्छ केला. आणि नंतर परत दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ह्यांनी फॅन पण सगळा स्वच्छ केला, का तर आता उन्हाळ्यामुळं ना फॅन 24 तास चालू आहे. अगदी एकदा तास 2 तास सुट्टी असते, नाहीतर ना फॅन इतका चालू सारखा असतो. आणि वारं पण खूप येते ना, धूळ येते, त्यामुळे इतकं धूळ त्याच्यावर साचली होती. तसा मध्येच साफ केला होता, पण परत आणखीन यांनी खोलला आणि सगळं साफसफाई करून नंतर मग लावला होता. आणि त्यात कसं झालंय, कलर फॅनचा ना व्हाईट असल्यामुळं की नाही लगेच जसं धुरळा खूप जाणवून येतोय, त्यामुळे याने साफ करून लावत होते. नमस्कार, मी अवता क्षीरसागर. माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे मातृदिन आणि मातृदिनीच्या शुभेच्छा. तर मातृदिन असं काय ठराविक वर्षातला एक दिवस असतो असं मला तर काय वाटत नाही. आता काय सगळ्यांबरोबर आहे की नाही, तसा रोजचाच दिवस असतोय. तर चला स्वयंपाक करायचं चालूय. तर तिने वांगी अशी बरं का, खरं तर भरलेलं वांग करायचं होतं. इकडं भात लावलाय, पण काय झालं, एवढी अशी वांगी खराब निघाली. आणि एक तर उन्हाळ्यानं भाजीपाला इतका कमी झालाय ना, पालेभाज्या तर काहीच नाही येत. फक्त पालकच येतोय रोज. सारखं आम्ही आठवड्याला पालकच आणतो, आणलाच नाही ह्या वेळेला मग पालक. आणि बघल तिकडं फक्त आंबे ना आंबेच आहे, दुसरं काय आहेत फळं पण, कलिंगड म्हणा, द्राक्ष पण अजून येतात, पण जास्त आता डिमांड आंब्यालाच म्हणा. तर सगळीकडे बघल तिकडे आंबेच आंबे आहेत बाजारामध्ये, सगळ्या प्रकारचे, केशरी म्हणा, कापून खायचे म्हणा, ते राघू आंबा म्हणा, अशा सगळ्या कलमी, तर हे चालूच आहे. तर भाजी घेऊन आले, रविवारचा बाजार म्हणजे नकोसं वाटतं. भाजी वगैरे आणली आणि इतकं गरम होते म्हणून उशिरा गेलो होतो. तर आता भाजी करायची. तर चहा आत्ता केलाय, तर बाजारात मी जाऊन आलो, चहा प्यायला लागलो. जाताना काय चहा पिलाच नव्हता, मग अख्खा चहा केलाय. अजून स्वयंपाक व्हायचा आहे, म्हणजे चपाती भात तेवढं झालंय, भाजी अजून तेवढं टाकायची फोडणी. चहा पिऊन थांब, गरम आहे, करायची भाजी आता गरम आहे, थांब पोळे. तर या चहा प्यायला. वांग्याची भाजी करायला लागली, त्यासाठी वांगी अशी ना चिरून पाण्यात टाकलेत. आणि हे लसूण खोबरं बारीक करून घेतले. तर जिरे फुलले की लसूण खोबरं टाकायचं आणि तेलामध्ये ना परतून घ्यायचं. तर गॅस बारीकच ठेवलाय, खोबरं नाही तर लगेच ना करपत. थोडी धने पावडर आणि आता तिखट टाकायचं. तर इकडे पाणी ना गरम व्हायसाठी ठेवले भाजीला. वांगी टाकायची. तर शेंगदाण्याचे कूट 2-3 चमचे टाकायचे आणि छान असं आपल्याला वांग बारीक गॅसवर ठेवायचं, तयार होतंय. मीठ राहिलं होतं, आता मीठ टाकले. भाजी झाली आपली तयार. सकाळचा थोडासा बटाटा शिल्लक आहे, कैरी चटणी पण
आणि असं वांग छान असं झाले आणि चपाती. आणि पण जेवायला लागले. हा म्हणायचं माझी साडी कशी दिसते नक्की सांगा. रानू कशी साडी नेसली. हा लय वेळ आहे साडी नेसायचं तर बाळाला. हं? काल काय खाल्लं होतं सांग की तू. काल काय खाल्लं होतं. काल दवाखान्यात रात्री आम्ही गेलो होतो अचानक रात्री 10 वाजता. व्हिडिओ काय सुचलं नाही त्यावेळेला करायला. काय तर आणून काटकी खाल्ली होती आणि काय सांगना झाली. उदबत्ती लावली होती आणि विजली सण आणि कधी खाल्ली काय माहिती. आणि एकदम कसतर करायला लागली. तिला पाणी पाजून उलटी अशी काढली आणि इथंच उलटीत काटकी पडली होती. आम्ही काय बघितलं नाही. आम्ही गेलो दवाखान्यात गेलो. डॉक्टर नव्हते तर ठीक झाली खरं. मग एक्सरे वगैरे काढायचं म्हणलं पण डॉक्टर नसल्यामुळे राहिलं. तर पोरींनी घरात बघितलं ती उलटी. मी म्हणलं होतं ना तेवढं साफ करा मी जाते म्हणून. मी पटकन गेले आणि पोरींचा तर मागणं फोन आला की काटकी पडली उलटीत म्हणून उदबत्तीचे. तर आणून असं काल केलता काल अशी करते. विचारलं तर कुठली काठी खाल्ली तर म्हणते काय माहिती कुठली. विचार तर सांगा ना. आणि मी तरी हातात काय तर होतं मी बघितलं होतं पण ती खायला असं मला वाटलंच नव्हतं. तर काल असं झालं. व्हिडिओ करायला सुचलंच नाही. का तर इतकं हे झालं होतं की कसं गेलो आणि काय झालं आमचं आम्हालाच माहिती आता ते. आणि आज एके ठिकाणी लग्नाला जायचं होतं पण गेलोच नाही लग्नाला. काही कारणामुळे नाही जाता आलं. ऊन खूप आहे. तर मी शेवटी ना आता त्यांचा नवी जोडी नवरा बायकोचा ते फोटो टाकते मी शेवटी आता. आणि इथंच थांबवते आजचा ब्लॉग. नक्की सांगा कसे पैसे नका बाय शुभरात्री सर्वांना. पुन्हा एकदा मातृदिनाच्या शुभेच्छा सर्वांना. शुभेच्छा.